नमस्कार, मराठी फूड फ्लेवरमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण व्हेज क्लब सँडविच कसे बनवायचे ते पाहणार आहोत। त्यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे बारीक कट केलेली पत्तागोबी घेतली, बारीक कट केलेला गाजर, बारीक कट केलेली हिरवी सिमला मिरची, बारीक कट केलेला कांदा घेतला, तसेच बारीक कट केलेला टोमॅटो। यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर टाकूया, अर्धा चमचा चाट मसाला टाकूया, यातच पाव चमचा रेड चिली फ्लेक्स घेतले आहे। चवीनुसार मीठ टाकूया। यामध्ये 2 चमचे मेयोनीज घेतले आहे। मेयोनीजच्या ऐवजी तुम्ही चक्का दही घेऊ शकता। हे सर्व छान मिक्स करून घेऊ। यामध्ये तुम्ही अजून भाज्या ऍड करू शकता। या सँडविच ब्रेडला बटर लावून घेऊ। रेस्टॉरंटमध्ये मिळते त्या पद्धतीचे सँडविच आपण बनवत आहोत। सर्व ब्रेडला बटर लावून घेतले आहे। आता एका ब्रेडला जी भाज्यांची स्टफिंग बनवली ती लावून घेऊया। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून भाज्या ऍड करू शकता। आता दुसरी ब्रेड स्टफिंग केलेल्या ब्रेडवर ठेवूया। या ब्रेडला पण टोमॅटो केचप लावून घेऊया। टोमॅटो केचप लावल्यावर पत्तागोबीचे पाने लावून घेऊ। कांद्याच्या पातळ स्लाइस ठेवूया, सोबतच टोमॅटोच्या पातळ स्लाइस ठेवूया, वरतून चीज स्लाइस ठेवूया। आता यावर तिसरी ब्रेड ठेवून घेऊ, वरतून बटर लावू। बटर लावलेली बाजू 1 मिनिट ताव्यावर भाजून घेऊया। सँडविचला दाब देण्यासाठी वरतून एक प्लेट ठेवून घेऊ, त्यावर जड वस्तू ठेवू। जड वस्तू ठेवल्यामुळे सँडविच छान सेट होते। आता दुसऱ्या बाजूला पण बटर लावू, दुसऱ्या बाजूने पण 1 मिनिट भाजून घेऊ। दोन्ही साइडने सँडविच भाजून झाले आहे, हे काढून घेऊ। छान दोन्ही बाजूंना क्रिस्पी लालसर सँडविच भाजून झाले आहे। आता व्हेज क्लब सँडविच घरच्या घरी बनवून तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता। सँडविच कट करून घेऊया। अतिशय झटपट होणारे व्हेज क्लब सँडविच घरच्या साहित्यात बनवून तयार आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।